हाय फ्रेंड्स, श्री किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण पारंपरिक पद्धतीने आणि खाण्याकरिता तेवढेच टेस्टी आणि पौष्टिक असणारे नागलीचे पापड कसे तयार करायचे हे आज आपण शिकणार आहोत। त्याच सोबत मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या टिप्सही दिलेल्या आहेत। नागलीचे पापड तयार करण्याकरिता मी इथे 1 किलो नागली घेतलेली आहे। नागली ही कॅल्शियमचा महत्त्वाचा स्रोत मानली जाते आणि त्यासोबत उन्हाळ्यामध्ये ती खूपच थंडही असते। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये नागलीचे सेवन करणे कधीही फायदेशीर। आता ही नागली मी स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे, कारण यामध्ये खूप सारी माती असते। त्यामुळे नागली ही 1 ते 2 वेळेस धुवूनच घ्यावी। आता यातील मी पाणी काढून टाकत आहे। मी ही नागली 2 वेळेस धुवून घेतलेली आहे, त्यामुळे ती आता बऱ्यापैकी स्वच्छ झालेली आहे। परंतु यामध्ये अजूनही मातीचे खडे आहे, परंतु ते आपण नंतर घोळून काढणार आहोत। आता यामध्ये मी पुन्हा स्वच्छ पाणी टाकलेले आहे आणि ही नागली आता रात्रभर आपण भिजू देणार आहोत। आपली नागली ही व्यवस्थित अशी रात्रभर भिजलेली आहे। बघा, यावर असा फेस येतो। आता ही नागली आपण पुन्हा एकदा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात। आता बघा, मी ही धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये पुन्हा एकदा मी पाणी टाकत आहे आणि ही नागली घोळून घेणार आहे। यामुळे नागलीमध्ये जी काही रेती खडे असतील ते निघून जातील। आता मी एक चाळण घेतलेली आहे, त्या चाळणीवर एक ओढणीचं कापड ठेवलेलं आहे, म्हणजे कोणतंही पातळ कापड तुम्ही घेऊ शकता। आणि यावर अशा पद्धतीने ही नागली घोळून टाकत आहे। वर ही नागली फुगलेली असल्यामुळे ती नागली येते आणि खाली आपली रेती किंवा जे खडे असतील ते राहतात। तुम्ही नागली कितीही स्वच्छ घेतली तरी त्यामध्ये रेती ही निघतेच। बघा, एवढी रेती ही यामध्ये आहे। आता मी संपूर्ण नागली ही व्यवस्थित अशी घोळून घेते। माझी नागली ही संपूर्ण स्वच्छ झालेली आहे। आता ती मी अशा पद्धतीने बांधून ठेवणार आहे, म्हणजे याला चांगल्या पद्धतीचे मोड येतील। बरेच जण नागलीला मोड आणतात तर काही जण नाही आणत। तुम्हाला जर नागलीला मोड आणायचे नसतील तर तुम्ही ही स्टेप स्किपही करू शकता। मी अशा पद्धतीने ही नागली पुन्हा एकदा एक रात्रभर बांधून ठेवणार आहे, म्हणजे याला छान असे मोड येतील। मोड आणल्यामुळे नागली ही अजूनच पौष्टिक होते आणि पचायलाही हलकी होते, म्हणून मी हिला मोड आणत असते। रात्रभर ही नागली बांधून ठेवल्यानंतर बघा, आता याला किती छान असे मोड आलेले आहेत। खूपच मस्त अशी आपली नागली ही तयार झालेली आहे। आता ही नागली मी घरामध्येच किंवा मग तुम्ही सावलीमध्येही नागली वाळवू शकता। उन्हामध्ये नागली वाळवायची नाही। आणि महत्त्वाची टिप म्हणजे ही नागली जास्तही आपल्याला ड्राय करायची नाहीये, म्हणजे जास्तही वाळवायची नाहीये। थोडीशी आंबट ओली राहिली पाहिजे, यामुळे आपल्या नागलीचा कोंडा हा छान निघतो। अर्धा ते पाऊण तासानंतर ही नागली वाळल्यावर मी ही नागली दळून आणणार आहे। मी अशा पद्धतीने नागली ही दळून आणलेली आहे। आता या तयार पिठाचे आपण नागलीचे पापड कसे बनवायचे हे बघूयात। या पिठामध्ये भरपूर सारा कोंडा आहे, त्यामुळे मी ते एका कापडाने गाळून घेणार आहे। अशा पद्धतीने पीठ गाळल्यामुळे नागलीमध्ये जो काही कोंडा असेल तो निघून जाईल आणि पापड हे आपले छान दिसतीलच, पण टेस्टलाही मस्त लागतील। हा जो कोंडा आहे तो तुम्ही पुन्हा एकदा दळून आणू शकता। यामध्ये तांदूळ घालायचे आहेत आणि याचेही पापड छान होतात। आता आपलं पीठ हे चाळून झालेलं आहे। आता लगेचच आपण याचे पापड तयार करूयात। त्याकरिता मी एका मोठ्या पातेल्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकत आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा जिरे टाकत आहे, अर्धा चमचा बडीशेप टाकत आहे, अर्धा चमचा ओवा टाकत आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे मसाले कुटून सुद्धा यामध्ये टाकू शकता। आता हे मसाले आपले थोडेसे तडतडले गेले आहेत। आता यामध्ये मी जेवढं आपलं पीठ भरलं होतं तेवढं पाणी आणि वरती 1 कप एक्स्ट्राचं पाणी टाकत आहे, म्हणजे माझे इथे 8 कप पीठ भरलं होतं तर मी इथे 9 कप पाणी टाकलेलं आहे। आता यावर आपण एक झाकण ठेवूयात आणि याला उकळी काढून घेऊयात। आता आपल्या पाण्याला उकळी ही आलेली आहे। मी गॅस कमी करत आहे आणि आता यामध्ये 2 चमचे पापड खार आणि 1.5 चमचा मीठ टाकूयात। मीठ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्तही करू शकता। आणि पापड खार टाकल्यानंतर बघा, याला किती छान अशी उकळी आलेली आहे आणि वरती थोडंसं फसफसायला लागलंय। आता या वेळेला आपण लगेचच यामध्ये आपण जे पीठ गाळून घेतलं होतं नागलीचं ते टाकूयात। संपूर्ण पीठ एकखटी टाकलं तरीही चालतं। अशा पद्धतीने पीठ टाकल्यानंतर याला आता आपण असे होल पाडून घेऊयात आणि यावर एक झाकण ठेवूयात। यावेळेला मी गॅसची फ्लेम ही मीडियम केलेली आहे आणि आता या पाण्याला खालून उकळी आली पाहिजे आणि हे पाणी
या पिठाच्या वर आलं पाहिजे त्यावेळेला आपण झाकण काढून घेऊयात। बघा अशा पद्धतीने हे पाणी खालून वर येतं आणि त्याच वेळेला आपण पीठ हे हटवायचं आहे आणि या पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम व्यवस्थित हे पीठ मिक्स करायचं आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारची गुठळी राहता कामा नये, कारण पापडांमध्ये हीच प्रोसेस सर्वात महत्त्वाची असते। जर पिठामध्ये गुठळी राहिली तर पापड हे चिरतात। मी पाण्याचं जे प्रमाण सांगितलेलं आहे ते एकदम योग्य आहे, परंतु काही जणांना थोडंसं अर्धा कप कमी किंवा जास्तही पाणी लागू शकतं, कारण नागली ही तुमची जेवढी जुनी असते तेवढं तुम्हाला पाण्याचं प्रमाण हे जास्त लागतं। तर हे आपण अगोदरच ठरवू शकत नाही की नागली ही जुनी आहे की नवीन। आता अशा पद्धतीने मी लाटणं जे आहे ते ओल्या पाण्यामध्ये हात बुडवल्यानंतर ते पुसून घेत आहे, म्हणजे यावरील जे पीठ आहे ते निघेल। आणि आता हे आपण झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटांकरिता मीडियम फ्लेमवर वाफ काढून घेऊयात। आपलं पीठ हे शिजत आहेत, पण तोपर्यंत जर तुम्ही श्री किचन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असणारे बेल आयकॉनही प्रेस करा। आपली 15 मिनिटे ही झाली आहेत आणि आता मी झाकण काढून हे पीठ बघत आहे। बघा याचा कलर हा किती चेंज झालेला आहे। तुम्ही हे पीठ थोडंसं टेस्टही करून बघू शकता। आता आपलं पीठ हे शिजलं गेलेलं आहे। आता हे मी गॅसवरून खाली उतरून घेत आहे। आता हे पीठ गरम आहे तेच आपण लगेचच याचे पापड तयार करून घेणार आहोत। त्याकरिता मी अशा पद्धतीचे काही प्लास्टिकचे कागद घेतलेले आहे। या कागदांना तेल लावून घेत आहे। दोनही साईडने तेल लावायचं आहे आणि यावर आता चमच्याने थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे आणि त्याचा एक छोटासा बारीक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हे आता आपण पापड लाटणार आहोत। तुमच्याकडे जर पुरी यंत्र असेल तर तुम्ही त्याच्या सहाय्यानेही पापड तयार करू शकता। पापड करण्या अगोदर हे पीठ थोडंसं व्यवस्थित एकदा मळून घ्यायचं आहे। यामुळे पापडांना चिरा जात नाही आणि त्यांना थोडीशी चमकही येते। बघा माझा हा पापड लाटून झालेला आहे। आता आपण ते वाळू घालूयात। त्याकरिता मी एका कापडावर हे टाकलेलं आहे आणि वरून थोडासा हात फिरवायचा, म्हणजे पापड हा पटकन निघतो। हेच पापड करण्याची मी तुम्हाला दुसरी एक पद्धत दाखविते। सेम पद्धतीने मी पुन्हा एकदा पिठाचा एक गोळा घेतलेला आहे, तो प्लास्टिकवर ठेवलेला आहे। मी हा पापड हाताच्या मदतीनेच करणार आहे, लाटून हात तयार करणार नाहीये। बघा मी कशा पद्धतीने हे पीठ पसरवत आहे, पण ही पद्धत फक्त पीठ गरम असतानाच होऊ शकते। पीठ थंड झालं तर अशा पद्धतीचं पीठ हे पसरत नाही आणि आपले पापड हे पातळ येत नाही। अशा पद्धतीने मी संपूर्ण पापड हे तयार करून घेणार आहे। पण तुम्हाला जर या रेसिपीमध्ये काही शंका असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते मला कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता। आणि जसजसा भाग बदलतो तसतशी पापडांची रेसिपी ही थोडीफार चेंज होत असते। तर तुम्हाला जर या रेसिपीमध्ये आणखी काही सुधारणा हव्या असतील आणि आणखी काही बदल जर माहिती असेल तर तेही तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवू शकता। आता हे पापड मी कडकडीत उन्हामध्ये 1.5 दिवस वाळवून घेणार आहे। 1.5 ते 2 दिवस मी हे पापड कडकडीत उन्हामध्ये व्यवस्थित असे सुकून घेतलेले आहेत। बघा किती छान या पापडांना कलर आलेला आहे आणि एकदम पातळ मस्त असे आपले पापड हे तयार झालेले आहेत। हे पापड मी आता तुम्हाला तळूनही दाखवते किती प्रमाणात हे फुलतात ते। कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि बघा हा पापड किती फुलला, सुरुवातीला किती होता आणि आता किती मोठा झालेला आहे। हे पापड तुम्ही भाजून सुद्धा खाऊ शकता। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आपण अशाच नवीन आणि युनिक रेसिपीसोबत पुन्हा एकदा भेटणार आहोतच। तोपर्यंत बाय, एन्जॉय।